नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी पोह्याची पळी पापड बनवणार आहे। 1 वाटी प्रमाण घेऊन हे पापड बनवणार आहे बघा। तर इथे आपले हे जे जाड पोहे आणतो आपण मार्केटमधून कांदे पोहे बनवण्यासाठी ते पोहे घेतले आहे। 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनिटं भिजत घालायचे। आता हे भिजलेले पोहे एका मिक्सरच्या जारमध्ये अशी पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये 1 चम्मच मैदा टाकायचा। छान असं मिश्रण तयार करायचं स्मूथ असं। आता हे मिश्रण आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत। तर 1 वाटी पोहे घेतले आहे, तर पाणीसुद्धा त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। 1 वाटी पोह्यासाठी आपण 6 ते 7 वाटी पाणी घेणार आहोत। सुरुवातीला 6 वाटी टाका। थोडंसं हे मिश्रण घट्ट वाटलं तर एक्स्ट्राचं 1 वाटी गरम पाणी काढून ठेवा, म्हणजे हे छान शिजल्या जाईल। आणि शिजवणं फार गरजेचं आहे, कारण हे पापड तुटणार नाहीत, चिरणार नाहीत छान शिजलं तर। आता यामध्ये थोडासा पापड खार टाकायचा, 1 चम्मच तीळ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही कढई गॅसवर ठेवून छान शिजवून घ्यायचं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत। मध्ये मध्ये असं तळापासून फिरवत जायचं आहे। तर असं हे शिजून तयार झालं आहे। आता याच्या आपण पॉलिथिनवर पापड टाकणार आहोत, पण पापड थोडंसं हे मिश्रण कोमट झाल्यावर टाका। आता ही पॉलिथिन ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि त्यावरती या पळीने पापड्या टाकून घ्या। सुरुवातीला फॅनच्या हवेखाली सुकवा, नंतर कडक उन्हामध्ये वाळवून तळा आणि खा। वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत। नक्की करून पहा, खायला भन्नाट लागतात आणि खूप छान होतात झटपट, फार मेहनत लागत नाही। तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ करून पहा। कसा झाला कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।